नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांच्या कृष्ण स्पर्श या कथासंग्रहातली कथा भाग्य. शुभमंगल कार्यालयाच्या गेटमधनं कार्यालयाच्या आवारात 3-4 गाड्या, काही स्कूटर्स, काही मोटरसायकल्स थांबल्याचा आवाज आला तशी काकडी चोचवणाऱ्या कुसुमताई तिथून उठल्या. हात धुवून ते पदराला घाईघाईनं पुसत त्या बाहेर आल्या. व्यवस्थापकाच्या खोलीकडे वळल्या. जगदीश अजून आलेला नव्हता. आता तो येण्याची शक्यताही नव्हती. आपण नसताना आपलं काम कुसुम पार पाडते हे लक्षात आल्यापासनं जगदीश अधिकच बेपरवा, बेजबाबदार झाला होता. गेला असेल देशी दारूच्या अड्ड्यावर, नाहीतर मटका फुटतो तिथे, किंवा सिगरेटी फुंकत बसला असेल पक्याच्या खोलीवर 3 पत्ते खेळत. जाऊ दे झालं. कुसुमताईंचं मन आता इतकं बोथट आणि बधीर झालंय की त्याबद्दल दुःख, खंत वाटेनाशीच झाली आहे त्यांना. त्यापेक्षा आला क्षण हसून साजरा करायचा. लग्नकार्याचा दिवस कार्यालयात जायचा. दृष्टीआड घराची सृष्टी. कामात वेळ कसा सरकन सरायचा. लग्न नसेल तेव्हा बाजारपेठेतनं हिंडायचं, विशेषतः कापडपेठेत. नव्या नव्या शोकेसमधल्या साड्या आपल्या अंगावर आहेत अशी कल्पना करायची. इथे तिथे मांडलेल्या वस्तूंनी सजलेलं आपलं घर डोळ्यांपुढे आणायचं, नाहीतर मग सिनेमाला जायचं आणि त्यातल्या आलिशान बंगल्यात मनानं वावरायचं. कुसुमताईंना अलीकडे आणखीन एक सवय लागली होती. ज्या घरातलं लग्न असेल त्या घरातल्या घरवालीशी त्या एकरूप होत. अर्थात सगळे मनाचे खेळ. कधी त्या नवऱ्या मुलाची आई होत, कधी नवऱ्या मुलीची. मग आपली सून किंवा जावई कसा आहे याची चिकित्सकपणे पाहणी करत. लग्नाचा सारा सोहळा त्या आधाशासारख्या आसासून बघत. त्यांचं ते तसं पाहणं न आवडून वऱ्हाडी मंडळीतली एखादी नाक उडवायची, दुसरी तिसरीच्या कानाला लागत म्हणायची, बघ कशी टाव करून बघतीये बाया, दृष्ट लागायची की ग. असं काही कानावर आलं तरी कुसुमताई ऐकून न ऐकल्यासारख्या करायच्या. तिथेच घट्टपणे बूड टेकून बसायच्या. त्यांच्या या वागण्याची कार्यालयात काम करणारी आचारी मंडळी, त्यांच्या हाताखालच्या बायका, इतर घरकाम करणारी मंडळी चेष्टा करायची. आज तुमच्या मुलाचं लग्न का मुलीचं हो, कधी मधी खवचटपणे विचारणा सुद्धा व्हायची. कुसुमताईंचं लग्न नेहमीच्या जुन्या साडीतच झालं. आश्रमातून पळून जाऊन त्यांनी जगदीशशी लग्न केलं. लग्न एका देवळात लागलं. जगदीशचे 4 मित्र आले होते. तिथून सगळेजण जेवायला हॉटेलात गेले. रिसेप्शन थाटात करू, शालू दागिने त्यावेळी घेऊ असं जगदीश म्हणाला होता. तोपर्यंत पहिल्या घरमालकानं भाडं थकलं म्हणून जगदीशचं सामान बाहेर काढलं. नवी खोली शोधणं, पागडी यात सगळे पैसे संपून गेले आणि मग त्या सगळ्या भानगडीत रिसेप्शन राहूनच गेलं. पुढे कुसुमताईंनी आपल्या कमाईनं सगळे दागिने केले. पण मूल ना बाळ, घरी कुठलंच कार्य कधी घडलं नाही. आयुष्यात कधीच मिरवण्याची संधी मिळाली नाही की कधी कौतुकाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या नाहीत. जगदीश शुभमंगल कार्यालयात व्यवस्थापक होता. अनेक नोकऱ्या धरत सोडत तो इथे स्थिरावला होता. त्याच्यामुळे सुरुवातीला स्वयंपाकाच्या कामात आचार्याच्या हाताखाली भाज्या बिज्या चिरायचं, वाढायचं काम कुसुमताईंना मिळालं. हळूहळू त्यांच्या कामात आणि स्थानातही बदल झाला. आता त्या गडबड असेल तर चिरणं, वाढणं असं काही करतात. एरवी त्यांचं काम देखरेखीचं असतं. चहा, नाश्ता, जेवण वेळच्या वेळी तयार ठेवणं, कार्यालयाच्या लौकिकानुसार त्या सगळ्याचा दर्जा सांभाळणं, हे सगळं त्यांनाच बघायला लागतं. जगदीश व्यवस्थापक आहे खरा, पण नाव आला. त्याचं काम कुसुमताईच बघतात. मालक त्याला काढून टाकायलाच निघाले होते. त्याचं दारूचं व्यसन वाढलं होतं आणि कार्यालयात येण्यातल्या अनियमितपणासुद्धा.
कळत नकळत कुसुमताई त्याचं काम बघायला लागल्या, अधिक जबाबदारीनं, अधिक चांगल्या रीतीनं. मालकांनी मग माणुसकी दाखवली. नावापुरता का होईना जगदीश कार्यालयाचा व्यवस्थापक राहिला. तसा तो कार्यालयात अधूनमधून येतो. आला तरी सामान्य माणसासारखा क्वचित दिसतो, वागतो. 4 हातावरूनही दारूचा भपकारा येतो. तोंडाला येईल ते बोलतो, तारवटल्यासारखा दिसतो. अशा अवतारात आपला नवरा येण्यापेक्षा न आलेला बरा, असं कुसुमताईंना वाटतं. कार्यालयातली सगळी माणसं आपल्याकडे बघून कुजबुजतायत, आपल्याला हिणवतायत, असं त्यांना वाटतं. कामाच्या ताणापेक्षा इतरांच्या कीव करणाऱ्या दयार्द्र नजरा त्यांना अधिक खुपतात. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. लग्नाचं वऱ्हाड यायला लागलं होतं. व्यवस्थापकाच्या खोलीत जगदीश नव्हता. कुसुमताईंना बरंच वाटलं. कुसुमताई खोलीत गेल्या. कार्यालयातल्या सगळ्या खोल्यांमधले दिवे, पंखे यांचा मेन स्विच तिथे होता, तो त्यांनी ऑन केला. वऱ्हाडी मंडळी आपापलं सामान घेऊन वेगवेगळ्या खोल्यातनं स्थिरावायला लागली. आता त्यांना हवं असेल ते सामान भांडारातून काढून द्यायचं. गाद्या, पलंगपोस, उशा, तक्के, चादरी, चांदीची भांडी, गोदरेजच्या कपाटाच्या चाव्या. कार्यालय ठरवायला आलेला 35शीचा प्रौढ इसम हातात यादी घेऊन उभा होता. कुसुमताईंनी एका नोकराला यादीप्रमाणे सामान काढून द्यायला सांगितलं. खोलीतून बाहेर पडून कुसुमताई मंडपात आल्या. तिथे खुर्च्या लावण्याचं काम चालू होतं. कार्यालयातल्या वेगवेगळ्या खोल्यांपुढचा व्हरांडा आणि मुख्य मंडप यामध्ये 2-2.5 फूट उंचीचे आणि 6 इंच रुंदीचे ओटे होते आणि ओट्यांना लागून अंतरावर नक्षीदार षटकोनी खांब छतापर्यंत उभारलेले होते. तिथल्याच एका ओट्यावर कुसुमताई बसल्या. इतक्यात एका खोलीतून तरुण मुलांचं एक टोळकं बाहेर आलं. मोठमोठ्यानं हसत बोलत येत होते सगळेच उमदे, नीटनेटके. जवळून गेले तरी एक गोड सुगंध मात्र मागे दरवळत राहिला. टोळक्याच्या मध्यभागी असलेल्याचं लग्न असणार. त्यांच्या बोलण्यावरनं तिची खात्री झाली होती. किती देखणा होता तो. जगदीश त्याच्या तरुणपणात असाच देखणा दिसायचा. सिनेमातल्या कुठल्याही हिरोपेक्षा अधिक सुंदर, रुबाबदार दिसायचा तो, म्हणून तर आपण भाळलो त्यावेळी त्याच्यावर. कुसुमताईंचा भूतकाळ जागा झाला. अर्थात या मुलाच्या चेहऱ्यावर जे मार्दव आहे ते मात्र जगदीशच्या चेहऱ्यावर कधीच नव्हतं. बघण्या बोलण्यात एक प्रकारचा उद्धटपणा, बेपर्वाई. सौंदर्य आणि रुबाब आता गेला असला तरी उद्धटपणा, बेपर्वाई अजूनही त्याच्यात तितक्याच तीव्रतेनं सामावलेली आहे. त्यावेळी त्याच्या देखणेपणावर जीव ओवाळून टाकला, काहीही विचार न करता. आणि ओवाळून टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यासारखं आपलं आयुष्य उकिरड्यावर पडलं, कुजत राहिलं. या साऱ्या विचारांसरशी कुसुमताईंच्या मनात कडवटपणा दाटून आला. एका आवंढ्याबरोबर त्यांनी तो गिळला. लग्नघरातली माणसं येतच होती. लग्न बड्या घरचं दिसत होतं. एक देखणी रमणी अंगभर बुट्ट्याचा शालू नेसलेली, हातात वाकी, कान्यात हिऱ्याच्या कुड्या, नाकात हिऱ्याची चमकी, गळाभर सुंदर कलाकुसरीचा नेकलेस. हिचं तर लग्न नव्हे. छे, त्या मानाने मोठी वाटते. सारखं कुणी ना कुणी तिला काही ना काहीतरी विचारत होतं. नवऱ्या मुलाची नाही तर नवऱ्या मुलीची मोठी बहीण असणार. कुसुमताई आपल्या मनाशी नोंद घेत तिच्याकडे निरखून बघायला लागल्या. किती प्रसन्न वाटतंय तिच्याकडे बघताना. हा चेहरा थोडा ओळखीचा वाटतोय का? कोण असेल ही? पण आपण तरी कुठून बघणार हिला? कुसुमताई आठवण्याचा प्रयत्न करतात, पुन्हा पुन्हा विचार करतात, मेंदू शिणवतात. कुसुमताई पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघतात. प्रत्येक वेळी त्यांची जास्तीत जास्त खात्री होत जाते की हिची आणि आपली ओळख आहे, खूप जवळची.
आपण एकत्र आलोय, बोललोय. कधी कुठे ते मात्र आठवत नाही. इतक्यात एक फुलसुटातला लालसर गोरा गृहस्थ त्या सुंदर स्त्रीकडे येतो. तिचा नवरा असणार. आपल्या मनाशी बोलत कुसुमताई त्या दोघांकडे निरखून पाहायला लागतात. पुढून विरळ होत जाणारे केस आणि पडत चाललेलं टक्कल सोडलं तर प्रौढत्वाच्या दुसऱ्या कुठल्याही खुणा त्याच्यावर उमटलेल्या नाहीयेत. तो आपल्या बायकोला हातवारे खाणाखुणा करून काहीतरी विचारतो. तीही तसेच हातवारे खाणाखुणा करून त्याला उत्तर देते. म्हणजे हा मुका आणि बाहेर आहे. हा अशोक रानडे तर नव्हे. अगं बाई, खरंच की रानडे यांचा मुलगा आणि चितळ्यांची मुलगी यांचं लग्न आहे कार्यालयात. नक्कीच हा अशोक रानडे. मगाशी गेला तो त्याचा मुलगा आदित्य. अगदी व्यवस्थित बोलतोय. आणि ही समोरची पुष्पाच. मेंदूतलं दिव्याचं बटन लागतं, सगळा लख्ख प्रकाश पडतो. किती दिवस वर्ष एकत्र राहिलो, मोठ्या झालो, खेळलो, भांडलो, आणि असं कसं आपण तिला ओळखलं नाही. कुसुमताईंना ओशाळल्यासारखं वाटलं. शुभदाबाईंनी आदित्य बोलवतोय, चायना सिल्कचा सलवार झब्बाच घालायचा ना सीमांत पूजनाला, असं विचारतोय. कमाल आहे बाई याची. आता केव्हा काय घालायचं हेही मीच सांगायला हवं का? पुष्पाच्या नवे शुभदाच्या स्वरातनं कौतुक ओसंडतंय. मातोश्रींचा हुकूम असेल तसं करतो म्हणाला तो. सगळ्याच हसत खिदळत आत निघून गेल्या. कुसुमताईंच्या लक्षात आलं, पुष्पाची शुभदा झाली आणि काट टाकावी तसं परिवर्तन झालंय तिच्यात. किती रसरशीत आणि सुंदर दिसतीये आता. किती आत्मविश्वासानं डावलानं वावरतीये. त्यावेळी किती फिकुटलेली पांढरी दिसायची, गंभीर वाटायची. खळखळून हसायची नाही, मोकळं ढाकळं बोलायची नाही. आपण बरं, आपला अभ्यास बरा आणि नेमलेलं काम बरं, एकटी एकटी असायची पुष्कळशी. आणि आत्ताची ही पुष्पा नवे शुभदा, खळखळून हसणारी, भिरभिरणारी, रसरशीत, देखणी. कोण म्हणेल हिच्याच मुलाचं लग्न आहे असं. मंगळसूत्र काढलं तर कोणी हसत हसत मागणी सुद्धा घालती तिला. कसं ओळखणार तिला? आणि ती तरी ओळखेल का आपल्याला? ती 10-15 वर्षांनी लहान दिसतीये तर आपण प्रौढ. नकोच ते. तिच्यासमोर जाणंही नको आणि तिने आपल्याला ओळखणंही नको. कुसुमताईच्या डोळ्यापुढे ते जुने दिवस तरळायला लागले. त्यांच्या ऐन विशीतले दिवस, त्या अनाथाश्रमातले दिवस. कुसुम आणि पुष्पा बरोबरच मॅट्रिक झाल्या. त्यांच्याबरोबर आणखीनही 4-6 जणी होत्या. त्यातल्या कोणी नर्सिंग कोर्सकडे गेल्या. पुष्पा शिवण वर्गात जायला लागली. कुसुमनं टायपिंगचा क्लास जॉईन केला. एक दिवस आश्रमाच्या दारात रिक्षा थांबली. रानडे पती-पत्नी त्यातून उतरले. दोघेजण सुपरिटेंडंटशी काही बोलले, नंतर निघून गेले. तसे अनेक लोक आश्रमाला भेट देण्यासाठी येत. कोणी देणगी देण्यासाठी, कोणी लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्याकडे खास कोणाचं लक्ष गेलं नाही. पण त्यानंतर रानडे पती-पत्नी अनेकदा आश्रमात आले. कुसुम, पुष्पा आणि त्यांच्याबरोबरच्या मुलींशी दोघंही खूप आपुलकीनं बोलत. विशेषतः रानडेबाई. त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांना या मुलींच्या इच्छा आकांक्षा अभावी जीवनाविषयीच्या कल्पना याविषयी खूप आस्था होती. त्या साऱ्यांशी खूप मोकळेपणानं बोलायच्या. त्या आपल्या बहिऱ्या आणि मुक्या मुलासाठी वधू शोधायला आल्या होत्या. त्यांनी कुसुमलाच पसंत केलं होतं. आपल्या घराची, मुलाची सगळी माहिती देऊन कुसुमची पसंती विचारण्याची जबाबदारी त्यांनी सुपरिटेंडंट पाटणकर यांच्यावर सोपवली होती.
पाटणकरबाईंनी कुसुमला खोलीत बोलवलं, सगळी माहिती दिली. घर चांगलं होतं, घराणं नामांकित होतं, मुलगा अशोक देखणा होता, टेक्स्टाईल डिझायनर होता. उणीव एकच होती, तो बहिरा आणि मुका होता. विचारपूर्वक सावकाशीनं निर्णय सांग असं त्या म्हणाल्या होत्या, पण कुसुमनं तिथल्या तिथे फटकन नको म्हणून सांगून टाकलं. जन्माचा जोडीदार मुका आणि बहिरा, शी काहीतरीच. तो दिसायला देवानंदसारखा असला म्हणून काय झालं, त्याला थोडंच गोड गोड बोलून प्रेम व्यक्त करता येणार आहे. तू सुंदर दिसतेस, मला खूप आवडतेस, एवढं सुद्धा तो आयुष्यात बोलू शकणार नाही. कुसुम त्यावेळी खूप सुंदर दिसायची. आपल्या रूपाचा तिला अभिमान आणि थोडा गर्वही होता. कुणीही आनंदानं आपल्याशी लग्न करेल असं वाटायचं तिला. पैसा काय कसाही मिळवता येईल. हिंदी सिनेमात नाही का, रस्त्यावरचे भणंग भिकारी सिनेमा संपेपर्यंत लक्षाधीश होतात. आपल्यालाही असाच एखादा हिरो मिळून जाईल असं वाटायचं तिला. कुसुमनं अशोक रानडेला नकार दिल्यावर सुपरिटेंडंट पाटणकरबाईंनी पुष्पाला त्याच स्थळाबद्दल विचारलं. रानडेबाई म्हणाल्या, मुलीला 4 दिवस माझ्या घरी राहायला पाठवा, तिला जवळून मुलाला बघू दे, मग निर्णय घेऊ दे. जन्माची नाती जुळायची असतात, मागून मनात किंतू राहायला नको. पुष्पा त्यांच्या घरी जाऊन राहून आली. आपल्याला मुलगा पसंत असल्याचं तिने सांगितलं. अर्थात फारशी चर्चा नको. नाही जमलं तर मुलामुलींच्यात गाजावाजा व्हायला नको म्हणून पुरेशी दक्षता पाटणकरबाईंनी घेतली होती. तरीही कुसुमलाच प्रथम विचारलेलं असल्यामुळे मुलगा मुका आणि बहिरा आहे हे सुद्धा तिला माहिती होतं. मूर्ख आहेस तू, कुसुम तेव्हा पुष्पाला म्हणाली होती. इतकी काय तुला लग्नाची घाई झाली आहे कोणास ठाऊक. अगं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला नवरा मिळू शकेल आपल्याला, म्हणजे तुला. अगं मुका बहिरा माणूस पत्करावा इतकी काही कुरूप नाही आहेस तू. हे बघ कुसुम, कुसुम अगं आपल्यासारख्या आईबापाचा पत्ता नसलेल्या मुलीला कोण पत्करणार आहे. त्यासाठी मोठं काळीज हवं. अशी भली माणसं फार थोडी असतात का या जगात. कुठेतरी तडजोड. त्या तरी खूप प्रेमळ वाटल्या मला. आत्तापर्यंत न मिळालेलं आईचं सुख प्रेम त्या देतील अशी खात्री झाली आहे माझी. अगं ते ठीक आहे, पण त्यासाठी मुक्या आणि बहिरेच्या बरोबर आयुष्य काढायचं. निसर्गानं एक शक्ती काढून घेतली आहे त्यांची, पण दुसऱ्या शक्ती भरभरून दिल्या आहेत त्यांना. अगं ते इतके गोड हसतात की माझ्या काळजाचा ठोकाच चुकतो. चित्र तर इतकी छान काढतात. माझं सुद्धा पेन्सिलने त्यांनी चित्र काढलंय. आणि अगं कविता सुद्धा करतात. अरे वा, आत्तापासून कैवार घ्यायला लागलीस की त्याचा. कुसुम पाणकाऱ्यानं म्हणाली. नाही तसं नाही ग, पण मला खरंच आवडले ते. मुके बहिरे आहेत ना तरी सुद्धा. दोन्ही बाजूनी पसंती झाली तरी इतर काही अडचणी आल्या आणि पुष्पाचं लग्न 6 महिने लांबलं. लग्न रजिस्टर होणार होतं. दुसऱ्या दिवशी रानडे मंडळी मोठं रिसेप्शन करणार होती. आश्रमातली सारी जण जाणार होती. त्याच दिवशी कोणाच्याही नकळत सुपरिटेंडंटच्या नावानं पत्र ठेवून आपण आश्रम सोडला. निसटलेला एक धागा ओढल्याबरोबर सारं विणकाम उसवत जावं तसं कुसुमताईंचं झालं. त्यांच्या मनात आलं त्यावेळी समोर आलेलं भाग्य आपण लाथाडलं आणि मग भाग्यानं आपल्याकडे कायमची पाठ फिरवली. पुष्पाचं लग्न ठरलं त्यानंतर काही दिवसांनी कुसुमची जगदीशशी ओळख झाली. तो टायपिंग क्लासमध्ये यायचा. ओळख, वाढत्या भेटीगाठी, परस्परांबद्दल वाटणारी ओढ अशा टप्प्यांनी ते एकमेकांच्या जवळ आले. सिनेमा हा दोघांना जवळ आणणारा महत्त्वाचा दुवा. आश्रमातून सिनेमाला जाण्यासाठी परवानगी मिळवणं किती अवघड असे. कितीतरी वेळा किती विविध प्रकारांनी तिला सुपरिटेंडंटना थापा मारायला लागल्या होत्या.
सिनेमातल्या नायक नायिकेच्या जागी आपण आहोत अशी ते कल्पना करत आणि स्वप्नरंजनात रमून जात. आपलं कोकणात घर आहे, जमीन आहे, आपण व्यापार करणार, खूप पैसा कमावणार वगैरे वगैरे जगदीश तिला सांगे. सिनेमातल्या हिरोवर हिरोईनचा जसा पूर्ण विश्वास असतो आणि ती त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करायला तयार असते, त्याप्रमाणे कुसुम आणि जगदीशनं आणाशाप्ता घेतल्या होत्या. जगदीश नाही, पण कुसुम मात्र अजूनही आपली शपथ निभावतीये. आश्रमातल्या मुलीशी लग्न करायची घरनं परवानगी मिळणार नाही याची जगदीशला खात्री होती. आपल्यालाही जगदीशशी लग्न करायला मिळेल का नाही याबद्दल कुसुम साशंक होती. मग सिनेमातल्यासारखं दोघांनी देवळात जाऊन लग्न केलं. जगदीशची मित्रमंडळी लग्नाला आली होती. कुसुमच्या मैत्रिणी यायचा प्रश्नच नव्हता. आश्रमातली सारी पुष्पाच्या लग्नाच्या रिसेप्शनला जाणार होती. कुसुमनं जगदीशबरोबर लग्न करून आपण आश्रम सोडून निघून जातोय अशी चिठ्ठी आश्रमात ठेवली. लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी सिनेमा सृष्टी आणि वास्तव यातलं अंतर कुसुमच्या लक्षात आलं. जगदीशचं भाडं थकलं होतं. त्यातच लग्न करून कुसुमला घेऊन तो खोलीवर गेला. जगदीश कॉलेजमधला मुलगा म्हणून त्याला खोली मिळाली होती. खोलीत स्टोव पेटवायची सुद्धा परवानगी नव्हती. लग्न करून आलाय म्हणता क्षणी त्याला मालकाने बाहेर काढलं. सिनेमातल्यासारखा एकही भला ओळखीचा माणूस किंवा एखादा मित्र त्यांना ठेवून घेईना. शेवटी स्वार्थी मतलबी जगाला शिव्या शाप देत तो कुसुमला घेऊन आपल्या कोकणातल्या घरी गेला. परिस्थिती नसतानाही मुलाला शहरात शिकायला ठेवलं. तो शिकल्यावर आपल्याला बरे दिवस येतील अशी स्वप्न रंगवणाऱ्या जगदीशच्या आईवडिलांना तो शिक्षण अर्धवट टाकून लग्न करून आलाय हे बघून धक्काच बसला. तरीही त्यांनी समजूतदारपणा दाखवला. सून म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला, पण म्हणून तिथे कायमचा आसरा मिळणार नव्हता. आहे तेवढ्या माणसांचंच त्या उत्पन्नात भागत नव्हतं. 4 दिवस राहून दोघेही पुण्याला आले. जगदीशचा मामा पुण्यात होता. त्याच्या ओळखीनं नोकरी मिळेल, घर संसार मांडता येईल असा विचार करून जगदीश कुसुमला घेऊन पुण्यात आला. आपल्या संसाराची किती सुंदर स्वप्न रंगवली होती कुसुमने. सगळं सुरळीत झालं, घर नीटनेटकं लागलं की ती आश्रमातल्या सगळ्यांना आवर्जून बोलवणार होती. पुष्पाला सुद्धा तिच्या नवऱ्यासह आमंत्रण देणार होती, पण हे सगळे विचार स्वप्नरंजन ठरले. जगदीश भयंकर आळशी होता, त्यामुळे कुठेही नोकरीत टिकत नव्हता. 4 पैसे हातात आले की कपडे, हॉटेलिंग, सिनेमा चैन करत होता तो. पदवी नाही, अंगभर मेहनत करायची तयारी नाही, त्यामुळे नोकरी साधीशी कारकुनाची असे. पैसा बेताचा मिळे. मग सगळं जग शत्रू आहे, आपल्याला पुढे जायची संधी ते देत नाही असं त्याला वाटे. झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेतून जुगार, 3 पानी, मटका इथे तो वळला आणि यातून हळूहळू सिगरेट, दारू या व्यसनांनी त्याचा कब्जा केला. जगदीशच्या मामांनी गळ घातली म्हणून जगदीशला शुभमंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाची जागा मिळाली. कार्यालयाचे मालक मामांचे बालपणीचे दोस्त होते म्हणे. मग कुसुमही कार्यालयात पडेल ते काम करायला लागली. आता तक्रार करून चालणार नव्हती. आश्रमात आता तिला थारा नव्हता. कुसुमची खेळी चुकली होती. लग्नासाठी पुष्पा निघाली तेव्हा तिने साऱ्यांचा निरोप घेतला. तीच आपली शेवटची भेट. लग्न करून तिनेही आश्रम सोडला, आपणही सोडला. नंतर कोणाची भेट नाही. कोण कुठं आहे कळलंच नाही कधी. आपला संसार असा फाटक्या चिंध्या जोडल्यासारखा. त्यामुळे पत्रानंही मैत्रिणींशी संबंध ठेवावासा वाटला नाही. वाटलं साऱ्या जणी हिणवतील, म्हणतील पळून जाऊन लग्न केलंस ते असल्या नादान माणसाशी.
आपण पुन्हा त्या गावात गेलो नाही हेही एक प्रकारे कुसुमताईंना बरंच वाटायचं. आणि आज आज पुष्पा दिसली, आपल्या संसारात पूर्ण रमलेली, समाधानी. तृप्ती, कृतकृत्यता अंगाअंगातनं निथळतीये नुसती. भाग्यानं पायघड्या अंथरून ठेवल्यात तिच्यासाठी. कधी काळी लक्ष्मीनं अशी मांडामांड करून आपल्याला खुणवलं होतं, आपणच करंटे. आपण बाजूनं चालत गेलो. वैभव थाटमाट आपला झाला असता, ऐश्वर्याची धनीण आपण झालो असतो. त्या आपण आज या भाग्यवतीला मीठ, चटणी, पाणी, बासुंदी असं काही बाई वाढणार आहोत. तिच्या घरवाल्यांचा शब्द खाली पडू नये म्हणून तत्परतेनं धावणार आहोत. आपल्याला या अशा परिस्थितीत बघून तिला काय वाटेल? तिच्या निर्णयावर मूर्ख आहेस असं म्हणत आपण आपलं नाक उडवलेलं होतं. आता ती काय म्हणेल आपल्याला? नकोच ते. तिने आपल्याकडे बघणं नको आणि आपल्याला ओळखणंही नको. कुसुमताईंच्या मनात आलं आणि त्या उठून लगबगीनं कार्यालयाच्या स्वयंपाकघरात गेल्या. एरवी वऱ्हाडी मंडळी आल्यापासनं जाईपर्यंत कुसुमताई सारख्या बाहेर असत. लग्नातला प्रत्येक विधी आपल्याच घरचं कार्य असल्यासारख्या टक लावून बघतात आणि त्याबद्दल कार्यालयातली कामकरी मंडळी त्यांची चेष्टा कुचेष्टाही करतात. म्हणूनच आज त्या मंडळींच्या मागे पुढे न करता उगीचच त्यांना नवऱ्या मुलीबद्दल काही न विचारता कुसुमताई आत आल्या आहेत हे बघून स्वयंपाकघरातली आचारी मंडळी, भाजी चिरणाऱ्या विमलताई, वडे तळणाऱ्या सुमनताई आश्चर्यचकित झाल्या. कुसुमताई, अहो आत्ता तुम्ही इथे? तब्येत बरी नाही आहे का? कोणीतरी विचारलं आणि बाकी सगळे खवचट्टपणे हसले. त्यांना काही प्रत्युत्तर न करता कुसुमताई शक्तिपात झाल्यासारख्या तिथेच भिंतीला टेकून बसल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर यांची कथा भाग्य. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला काही थोड्या सबस्क्रायबर्सची गरज आहे. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.